भाजपाचे माजी आमदार तथा लोकसभा प्रमुख विजयराज शिंदे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. साहेब, बुलढाणा लोकसभा भाजपाला मिळावी असा सूर होतोय. निश्चितपणे बुलढाणा लोकसभा ही भारतीय जनता पक्षाच्या कमळावर लढायचीच नाही तर जिंकली पाहिजे अशा प्रकारे या जिल्ह्यातल्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची मनोमन इच्छा आहे. आणि भारतीय जनता पक्षाचे नेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांनी सुद्धा 100% भाजपाचा नारा गाव चलो घर चलो हा दिला होता. तो याच अनुषंगाने होता की प्रत्येक लोकसभेमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष 100% वाढला पाहिजे. त्या अनुषंगाने या जिल्ह्यातील सर्व भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे. मात्र जी जागा आहे महायुतीमध्ये ही शिवसेनेकडे जागा आहे आणि लोकसभेचे जे सध्या खासदार आहेत विद्यमान त्यांना सर्वेमध्ये 4 नंबरला दाखवण्यात आलं होतं आणि भाजपा 1 नंबरला दाखवण्यात आलं होतं. हे बघा, त्यांच्या 4 नंबरचा जो विषय आहे तो त्यांच्याच गटाच्या आमदारांनी स्वतः पत्रकारांना बाईट देऊन सांगितलेला आहे. त्या बाबतीमध्ये तर भारतीय जनता पक्षाने कधी विश्लेषण केलंच नाही की त्यांचा नंबर किती आहे. परंतु त्यांच्याच गटाच्या आमदारांनी जेव्हा हा विषय सांगितला तेव्हा हा सर्वदूर चर्चेमध्ये आला, वृत्तपत्रांमध्ये आला, सोशल मीडियावर फिरला. ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी याचं आम्ही पहिल्यापासून याच्यासाठी सांगत आलो की ही 1976ला DG गवई हे कमळावर निवडून आले तेव्हा कोणती युती नव्हती. सुखदेव नंदाजी काळेसुद्धा कमळावर निवडून आले होते. DG गवई 91ला राज्याचे माजी मुख्य सचिव हे सुद्धा कमळावरच या ठिकाणी उभे होते. पण तत्कालीन परिस्थितीमध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली. 15 दिवस निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या, जे 2 दिवसावर मतदान होत होते. तर त्यानंतर परिस्थिती बदलली. पुन्हा मुकुल वासनिक निवडून आले, ते केंद्रीय मंत्री झाले. त्यानंतर 1996ला त्यावेळेस शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीमध्ये ही जागा भारतीय जनता पक्षाकडून शिवसेनेला मिळाले आणि आनंदराव अडसूळ इथे खासदार म्हणून निवडून आले. गेल्या 5 टर्मपासून शिवसेनेच्या ताब्यात आली जागा. बरोबर आहे ना, ही शिवसेनेच्या ताब्यामध्ये जागा आहे. शिंदे गटांचा खासदार इथे आहे, ते महायुतीमध्ये सुद्धा आहेत. परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचे जागा वाटप निश्चित झालेलं नाही आहे. कोणत्या वृत्तपत्रातही आपण ते छापून आल्याचं पाहत नाही आहे. कोणते उमेदवारही कोणाच्या नावाची घोषणा झालेली नाही आहे. आणि त्यामुळे आमच्या संपूर्ण जिल्ह्याची ही मागणी आहे की ही जागा भारतीय जनता पक्षाला मिळाली पाहिजे. इथे कमळाचा खासदार हा 100% नाही 200% आम्ही निवडून आणू अशा प्रकारची एक जनभावना कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. दावा आहे तुमचा की लोकसभा ही भाजपला मिळावी. हो, निश्चित म्हणजे मागितलीच आहे. आम्ही जिल्ह्याच्या कार्यशाळेमध्ये मी खामगावच्या जिल्ह्याच्या कार्यशाळेमध्ये मागणी केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्याची आमची जी कार्यशाळा झाली त्याही ठिकाणी आम्ही मागणी केलेली आहे. आणि त्या भावना आम्ही आमच्या भूपेंद्रजी यादव जे केंद्रीय मंत्री त्यांच्यापुढे सुद्धा व्यक्त केल्या आहे. पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस, बावनकुळे साहेब यांच्यापुढे सुद्धा आम्ही त्या मांडलेल्या आहे. शेवटी आता पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्या सर्वांना दिसणारच आहे. केंद्रीय मंत्री जवळपास 5 वेळा आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन त्यामध्ये सुद्धा सुरू होता आपला भाजपाचा की विद्यमान खासदारांना विरोध करतात. नाही, आपण ही जागा घेतली पाहिजे, ही जागा मिळाली पाहिजे अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांनी त्यांच्यापुढे मांडलेली आहे. नक्कीच. तर हे होते माजी आमदार विजयराज शिंदे. बुलढाणा लोकसभा भाजपाला मिळावी याच लोकसभेवरती त्यांनी दावा केला आहे आणि निश्चितपणे 200% ते निवडून आणण्याचा सुद्धा या ठिकाणी दावा करतायत. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.